नमस्कार. मी डॉक्टर भूषण शानभाग आणि तुम्ही ऐकताय माझी कथा एक होता परमेश्वर. मागच्या भागामध्ये आपण ऐकलं की कसा पुलकेशीनं जनाश्रय माधव वर्मावरती विजय मिळवला. पुढे काय झालं? पुढे तो कलिंगांच्या, ज्याला पूर्वी पूर्वगंगा म्हटलं जात होतं, त्यांच्या दिशेनं निघाला. आता इथे पुढे काय झालं ते थोडीशी त्याची बॅकग्राऊंड आपल्याला समजून घ्यायला लागेल. या घटना ज्या मी आता सांगणार आहे या भागात, या इसवी सन 624-25च्या सुमारास घडलेल्या आहेत आणि त्याला ऐतिहासिक आधार आहे. म्हणजेच हर्षावरच्या विजयानंतर सुमारे 6 वर्षांनी या घटना घडलेल्या आहेत. यापूर्वी सुद्धा ज्या युद्धांचे मी उल्लेख केले त्यातली बहुतेक युद्ध ही खरोखर लिहिलेल्या भागाच्या आसपास आणि साधारण त्याच कालावधीत घडलेली आहेत. मात्र त्यांचे उल्लेख जरी इतिहासात असले तरी त्यातले बारकावे मात्र काल्पनिक आहेत, कारण हे संपूर्ण कुठेच लिहिलेलं नसतं. कलिंग आणि पूर्वगंग ही दोन्ही साम्राज्य खरं तर ही एकच. त्यांना पुलकेशीच्या म्हणजे चालुक्यांच्या शिलालेखांमध्ये म्हणा किंवा ताम्रपटांमध्ये म्हणा, त्यांचा उल्लेख पूर्वगंग असा केलेला काही ठिकाणी दिसतो, काही ठिकाणी कलिंग असाही उल्लेख दिसतो. म्हणजे हे साम्राज्य एकच होतं, फक्त त्याला काही कालावधी पुरतं पूर्वगंग म्हटलं गेलं होतं. आता ते का म्हटलं गेलं होतं हे काय आपल्याला ठाऊक नाही, पण त्यांना पूर्वगंग आणि कलिंग हे दोन्ही उल्लेख त्यांचे आढळतात. नंतरच्या काळात त्याचा उल्लेख कलिंग असाच आहे, पूर्वगंग असा नाही. पण या मधल्याच काही काळात, म्हणजे पूर्वी अशोकाच्या काळातही त्यांना कलिंगच म्हटलेलं आहे, पण मधल्या काही काळात विशेषतः दक्षिणी कागदपत्रामध्ये त्यांना पूर्वगंग म्हटलेलं आहे. ते महत्वाचं नाही, ही दोन्ही एकच आहे तेवढं लक्षात ठेवायचं आपण. तर कधीतरी कलिंग आणि कधीतरी कलिंग असे उल्लेख आढळतात. चालुक्यांच्या राजवटीच्या पूर्वार्धात म्हणजे पुलकेशी पहिला, कीर्तिवर्मन आणि मंगलेश यांना तेथे त्यांना निश्चितपणे पूर्वेकडील गंगच म्हटलेलं आहे. पण हे उल्लेख अतिशय अपुरे आहेत आणि इतर विशेषतः उत्तर भारतामध्ये मात्र सतत त्यांचा उल्लेख कलिंग असाच आलेला आहे. त्यामुळे कलिंग शब्द आला काय किंवा पूर्वगंगा आला काय याचा अर्थ एकच, एवढं जरा कृपया लक्षात ठेवावं. चला गोष्टीला सुरुवात करूया. आता पराभूत होण्याची कलिंगांची पाळी होती. विष्णुकुंडीन राज्यातून विरोध होण्याचा प्रश्नच नव्हता. दुर्जय अज्ञात ठिकाणी पळून गेला होता. आपलं सैन्य आता पूर्व दिशेला समुद्रापर्यंत न्यायचं आणि तिथून उत्तरेच्या दिशेनं किनाऱ्यानं वरती सरकायचं असा पुलकेशीचा विचार होता. याच वेळी खुबच्या विष्णुवर्धनला मात्र दक्षिणेकडे वळून वेंगी आपल्या ताब्यात घ्यायची घाई झाली होती. त्यामुळे नेमकं काय करायचं याबद्दल विचार सुरू झाला. अण्णा, मला वाटतं आपण आधी वेंगी ताब्यात घ्यावं, विष्णू म्हणाला. विष्णू, आपण बरेच उत्तरेला आलो, कलिंगांचं राज्य इथून जवळ आहे. सैन्यासह इतकं लांब अंतर यायचं म्हणजे वेळ आणि खर्च दोन्ही जास्त लागतं. परत नुकत्याच मिळवलेल्या हर्षावरील विजयामुळे सगळेच राजे धास्तावलेले आहेत. कलिंगांवर मात करून परत जाताना वेंगी आपल्या रस्त्यापासून काही फार लांब नाही, तेव्हा आपण वेंगी ताब्यात घेऊ शकतो. पुलकेशीने असं म्हटल्यावर विष्णूचा नाईलाज झाला. पण दुसऱ्या दिवशी त्यांनी पुलकेशीला एकांतात गाठलं. आप्पा, खरंच आता वेंगी ताब्यात घ्यायला काय हरकत आहे? पल्लव राजा महेंद्र वर्मा मनातून घाबरलेला असणारच. वेंगी आपण सहज जिंकू शकू. विष्णू, महेंद्र वर्मा मनातून घाबरलेला यात काही शंकाच नाही. पण आज काय आणि आणखी 2 महिन्यांनी काय? तो आपल्याला तोंड तर देऊ शकणार नाहीये. पण आता कलिंगांच्या सीमेच्या इतक्या जवळ येऊन कलिंगांवर हल्ला न करता आपण जर माघारी फिरलो तर आपण कलिंगांना घाबरून माघारी गेलो असा अर्थ होईल. त्यामुळे आता आधी कलिंगांचा मोड करू आणि माघारी जाताना वेंगी जिंकून मगच घरी जाऊ, मग तर झालं. पुलकेशीनं विष्णूची समजूत घातली, पण कलिंगांवर स्वारी चालू ठेवण्यासाठी विष्णू मनातून राजी नाहीये हे पुलकेशी ओळखून चुकला होता. पुलकेशीचे मांडलिक सुद्धा बेचैन झाले होते. नवीन मुलूक जिंकत पुलकेशीचं सैन्य पुढे जात होतं, पण इतका मोठा मुलूक पुलकेशी इतक्या सहज आणि इतक्या वेगानं जिंकू शकेल असं त्यांच्यापैकी कोणालाच वाटलं नव्हतं. अनेक महिने चालणाऱ्या मोहिमांची त्यांना सवय नव्हती. अनेक जणांना घरची आठवण येऊ लागली. पण आपण मोहिमेतून जर मध्येच निघून गेलो तर जिंकलेल्या भूमीचा हिस्सा आपल्याला कदाचित पुलकेशी देणार नाही. या विचारानं सगळेच गप्प राहिले. कोणत्याही कारणानं विजयी होत असलेल्या सैन्याच्या विजयाच्या वेगात खीळ घालायची नसते हे पुलकेशी जाणून होता. त्यामुळे तो वेग येण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. पण एकदा का सैन्याला विजयाची चटक लागली की सैन्य भराभर जिंकत जातं. पण हा वेग जर कमी केला किंवा थांबवला तर तो पुन्हा परत आणण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात, मोलही जास्त द्यावं लागतं. हे सर्व पुलकेशी जाणून होता. त्यामुळे मांडलिकांची बेचैनी पुलकेशीच्या ध्यानात आली होती, पण त्यानं तिकडे दुर्लक्ष केलं. विजयी चालुक्य सेना आता कलिंग देशाची वाट चालू लागली. पुलकेशी कलिंगांकडे यायला निघाल्यावर मात्र कलिंगांच्या प्रदेशात खळबळ उडाली. हे काहीही करून कलिंग प्रदेशात पुलकेशीचं सैन्य घुसण्यापूर्वी त्याला रोखायला हवं होतं, याबद्दल सर्वांचं एकमत होतं.
पण कारण साधं होतं, सम्राट हर्षवर्धनला धूळ चालणारी महापराक्रमी विजयी सेना थांबवायची कशी, हे कोणालाच कळत नव्हतं. शेवटी पुलकेशीला आपल्या राज्यात न शिरण्याच्या अटीवर तह करून शरणागती पत्करायची, असं कलिंगाने ठरवलं. त्याप्रमाणे तहाचे अधिकार राजदूत महाबाहूला दिले आणि महाबाहूला पाठवून दिलं. महाबाहू पुलकेशीच्या भेटीला आला. त्याला पुलकेशीच्या दरबारात आणलं गेलं. महाराज, पुलकेशींचा विजय असो. महाबाहू म्हणाला, मी कलिंग राजांचा संदेश घेऊन आलो आहे. यापूर्वी कधीही चालुक्य आणि कलिंग यांच्यात संघर्ष झालेला नाही. आपल्यात कायम सलोख्याचेच संबंध राहिलेले आहेत. त्यामुळे तोच सलोखा कायम राहावा अशी आमची इच्छा आहे. हो का? तोच सलोखा राहावा असं आमची पण इच्छा होती. पण आमच्या विरोधात जाणाऱ्याला सजा पण करायला हवीच, नाही का? महाराज, क्षमा असावी, पण आम्ही कधीच आपल्या विरोधात काही केलेलं नाही. असं म्हणताय? मग विष्णू कुंडिनानं आमच्याशी लढायला सहाय्य कशाला केलं? पुलकेशीने विचारलं. काहीतरी गैरसमज होतोय माझा. नक्कीच गैरसमज आहे. विष्णू कुंडिन राजे हे आमचे परंपरागत मांडलिक आहेत. त्यांच्या सैन्याला प्रशिक्षण आणि आधार देण्यासाठी मदत हवी होती, ती आम्ही दिली. पण तुमच्याशी लढा न करता तह करावा असा सल्ला आम्ही विष्णू कुंडिन राजा जनाश्रय माधव वर्मा याला दिला होता. त्यांनी तो मानला नाही आणि तुमच्याशी त्यांनी उगीच वैर पत्करलं. तुमचा मांडलिक माझ्याशी लढायला येतो, यातच तुमचं शत्रुत्व दिसत नाही का? पुलकेशी गरजला. क्षमा असावी महाराज, पण तसं नाहीये. त्यानं स्वसंरक्षणासाठी आमची मदत मागितली होती. पण तुमच्याशी लढाई न करण्याचं आमचं म्हणणं तो ऐकत नाही, हे लक्षात येताच आम्ही आमची सेना त्याच्या सेनेतून काढून घेतली होती. तुमच्याशी शत्रुत्व करायची आमची इच्छा कधीच नव्हती. कलिंग साम्राज्य 1,500 वर्ष जुनं आहे. आजवर सम्राट अशोकाचा एक अपवाद वगळता आमचं मोठं युद्ध कधीच कोणाशी झालेलं नाही. तेव्हा सुद्धा आमच्यावर आक्रमण झालं म्हणून आम्हाला इतकं मोठं युद्ध करावं लागलं. आपण जगा आणि इतरांना जगू द्या, हेच आमचं तत्व राहिलेलं आहे. राजदूत हेच बोलणं रेटीत राहणार हे पुलकेशीच्या लक्षात आलं. सैन्यही परत फिरायला उत्सुक होतं. त्यात वेंगी जिंकण्यात थोडा काळ तरी जाणार होताच. पुलकेशीनं कलिंगाकडून प्रचंड धनाची मागणी केली. पुलकेशीने आपल्या भूमीवर येऊ नये यासाठी कुठलीही तडजोड करायला महाबाहूला अधिकार दिलेले होते. कलिंगाने पुलकेशीची मागणी मान्य केली. त्यांच्याकडून प्रचंड खंडणी घेऊन पुलकेशी माघारी वळला. या व्यतिरिक्त कलिंगांकडून आपली राजकन्या विष्णुप्रिया पुलकेशीला दिली गेली. तिच्याशी विवाह करून पुलकेशी तिला सोबत घेऊन माघारी जायला निघाला. माघारी जाताना पुलकेशीनं कुब्जा विष्णुवर्धनला अर्ध सैन्य देऊन वेंगी जिंकून घ्यायला पाठवलं. बरोबर त्याचे भरवशाचे सरदार आदिरूप, आदिकर, प्रसाद आणि अर्दन हे होतेच. आदिरूप हस्तिकोश म्हणजे हत्तीचा प्रमुख होता. आदिकर अश्वकोश म्हणजे अश्वांचा प्रमुख होता. प्रसाद पदकोश म्हणजे पायदळाचा प्रमुख होता. तर अर्दन अस्त्रकोश म्हणजे अस्त्रदलाचा प्रमुख होता. अस्त्रदल हे पुलकेशीची विशेष अस्त्र सांभाळण्यामध्ये प्रवीण दल होतं. पल्लवराज महेंद्रवर्मनला या सैन्यासमोर शरणागती पत्करायची नव्हती. त्यानं आपला सेनापती विहंग ज्योती याला वेंगी लढवायला सांगितलं. कुब्जा विष्णुवर्धनची विहंग ज्योती बरोबर जोरदार लढाई झाली. विहंग ज्योतीची सेना चालुक्यांच्या सेनेपेक्षा बळजोर ठरणार अशी स्पष्ट चिन्ह दिसू लागली. हे पाहिल्यावर विष्णुवर्धननं आपल्या खास सरदाराला अर्दनला बोलवलं. अर्दन, आज तुझ्या अस्त्रदलाची कुशलता पाहायची वेळ आलेली आहे. आज्ञा युवराज. मला विहंग ज्योतीचा मृत्यू हवाय. काहीही करून तो मारला जाईल हे बघ. आज्ञा. असं म्हणून अर्दन निघून गेला. थोड्याच वेळात 20 प्रचंड हत्ती वेगवेगळ्या दिशांनी पुढे आणले गेले. या 20 हत्तींवर प्रत्येकी 5-5 माणसं होती. एका चौकटीवर चढवलेलं एक एक धनुष्य प्रत्येक हत्तीच्या पाठीवर होतं. या 5 जणांपैकी एक माहूत होता, एक नेम धरणारा होता आणि उरलेले 3 त्या अजस्त्र धनुष्याची प्रत्यंचा ओढणारे होते. लढाईच्या धामधुमीत हे 20 हत्ती वेगवेगळ्या दिशांनी येत असल्याचं कोणाच्याही लक्षात आलं नाही. 20ही धनुष्य बाण चढवून ताणली गेली. या धनुष्याचा पल्ला खूपच लांबचा होता. सर्वांचा नेम एकाच दिशेने होता, विहंग ज्योती. अर्दनच्या इशाऱ्याबरोबर एकाच वेळी 20ही बाण सुटले. इतक्या अंतरावर अचूक नेम लागण्याची शक्यता कमीच होती. पण या दिशेने सुटलेल्या बाणांपैकी 20पैकी एक बाण जरी लागला तरी पुरेसं होतं. आणि तेच झालं. काय होतं हे कळायच्या आत 20ही बाण सुटले. 20 बाणांपैकी 18 बाण विहंग ज्योतीला लागलेच नाहीत. पण 2 बाणांनी विहंग ज्योतीचा वेध घेतला होता. दुर्दैवानं हत्तीवरून सोडलेला एक बाण विहंग ज्योतीच्या गळ्यातून आरपार गेला आणि दुसरा पोटात घुसून पाठीतून बाहेर आला. विहंग ज्योती पडला. चालुक्यांच्या सैन्यानं हर्षभरीत गर्जना केली. आणखी जोराचा हल्ला सुरू झाला. पल्लवांचं बळ आता निश्चितपणे कमी पडायला लागलं.
विहंग ज्योती पडल्यावर विष्णुवर्धननं पल्लव सैन्याला शस्त्र खाली ठेवून शरण यायला सांगितलं. पल्लव योद्धे शरण आले. त्यांना बांधून ठेवायला विष्णुवर्धननं सांगितलं. मग स्वतः एका तंबूत बसला. सर्वांना एक एक करून आपल्या समोर बोलवलं. मी कसा दिसतो सांगा, त्यानं प्रश्न केला. आता तो कुबडा आणि विरूप आहे हे त्याच्या तोंडावर कुठला पराभूत योद्धा सांगेल. सर्वांनीच त्याला खुश ठेवण्यासाठी तो राजबिंडा आहे, देखणा आहे वगैरे सांगितलं. जितक्यांनी त्याच्या दिसण्याची खोटी स्तुती केली त्या सर्वांना नंतर विष्णूनं आपल्या समोर बोलावलं. मी राजबिंडा आहे, देखणा आहे हे तुम्ही सर्वांनी सांगितलं. मी कुबडा आहे, माझं शरीर विद्रूप आकारहीन दिसतं हे नाही सांगितलं. आता एकच सांगा, तुम्ही खोटाडे आहात की डोळे असून आंधळे आहात. तुमच्या डोळ्यांचा काहीच उपयोग नाहीये, ते नसलेलेच उत्तम. इतकं म्हणून आपल्या लोकांना सर्व पकडलेल्या पल्लववीरांचे डोळे काढण्याचा हुकूम दिला. शेकडो पल्लववीर आंधळे केले गेले. तशा अवस्थेत त्यांना परत पाल्लवांच्या राजधानीला कांचीपुरमला पाठवून दिलं गेलं. लढाईत कामी आले नाहीत इतके लोक विष्णूच्या खुजा विचारामुळे निकामी झाले. वेंगी जिंकून विष्णुवर्धन परत पुलकेशीकडे आला. त्याला पुलकेशीनं तिथंच वेंगीचा प्रभारी शासक म्हणून नेमणूक करून टाकली. आधीच तो बदामीचा अधिकृत युवराज होता. आता त्याच्या महत्वाकांक्षेला आणखी पंख फुटले. वेंगी मध्येच राहून तो वेंगीचा कारभार करू लागला. मात्र या सर्व घटनेत पुलकेशीचे मांडलिक नाराज झाले. वेंगीच्या लढाईमध्ये ते सुद्धा लढले होते. पुलकेशीनं त्यांना जिंकलेल्या प्रदेशाचा निम्मा भाग द्यायचं मान्य केलं होतं. त्यामुळे वेंगीचा निम्मा सुपीक प्रदेश आपल्याला मिळावा अशी त्यांची अपेक्षा होती. पण प्रत्यक्षात पुलकेशीनं तितक्याच आकाराचा पण त्यांच्या राज्याच्या जवळचा प्रदेश त्यांना दिला. वेंगीचं अधिपत्य संपूर्णपणे कुब्जा विष्णुवर्धनच्या हातात दिलं. आजचा हा भाग इथेच थांबूया. पुढच्या भागामध्ये ऐकूया पुढची गोष्ट. एक होता परमेश्वर.